माझं नाव स्मिता आहे. मी 40 वर्षाची आहे. मी एका मध्यमवर्गीय घरात राहते. माझा नवरा संजय कंपनीत काम करतो आणि आमचा मुलगा रोहन कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकतोय. मी गेली 18 वर्ष घरातून ट्युशन घेत आहे. 7वी पासून 10वी पर्यंतच्या मुलांना मी गणित आणि विज्ञान शिकवते. हे माझं काम नाही तर माझी आवड आहे. माझी ओळख आहे, पण सत्य सांगू का, बघायला गेलं तर ही फक्त आवड नव्हती, ही एक गरज होती. संजयचा पगार महिन्याला बऱ्यापैकी होता, पण शहरात राहणं स्वस्त नव्हतं. भाड्याचं घर, त्यात मुलाचा शिक्षणाचा खर्च, बाकी घरातील खर्च, हे सगळं मिळून महिन्याचा खर्च साधारण 60-65 हजारापर्यंत पोहोचायचा. माझ्या ट्युशनमधून मला महिन्याला सुमारे 25 ते 30 हजार रुपये मिळायचे. त्यामुळे आम्ही कम्फर्टेबलमध्ये राहू शकत होतो. थोडी बचत, थोडा आनंद, हे सगळं त्या पैशांमुळे शक्य होतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते. विद्यार्थ्यांना जसं माझं स्वतःचं मूल समजत होते, त्यांच्या पालकांशी माझे चांगले संबंध होते आणि मला माझ्या या छोट्याशा कामाचा अभिमान होता. पण आयुष्य कधी कधी असं वळण घेतं ज्याची तुम्हाला कल्पनाही नसते. 2 वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. एका शनिवारी दुपारी माझ्या दारावर डोरबेल वाजली. मी दार उघडलं तर बाहेर एक श्रीमंत गृहस्थ उभे होते. त्यांचं वय साधारण 60 वर्ष असावं. त्यांनी मला अत्यंत विनम्रपणे विचारलं, तुम्ही स्मिता मॅडम आहात का? मी हो म्हणाले. त्यावर ते म्हणाले, मी गोपालराव जोशी, माझा बिल्डर्सचा बिझनेस आहे. मला तुमच्याकडे माझ्या पुतण्याला शिकवायचे आहे. मी त्यांना आत घरात बसवलं. त्यांनी मला सविस्तर सांगितलं. त्यांच्या पुतण्याचं नाव अभिषेक होतं. वय 26 वर्ष होतं. ते म्हणाले त्याचे इंजिनिअरिंग केलं आहे, पण आता त्याने MBA करायचं ठरवलंय. त्याला गणिती क्षमता आणि तर्कीय विचार यामध्ये खूप अडचण येते आणि मोठ्या कोचिंग क्लासमध्ये त्याला काहीच कळत नाही. त्याला वैयक्तिक मार्गदर्शन हवं आहे. मी थोडी संशयात होते. 26 वर्षाचा व्यावसायिक MBA साठी मी त्यांना म्हणाले, सर मी सहसा शाळकरी मुलांना MBA एंट्रन्स एक्झामसाठी माझा अनुभव फारसा नाही. तेव्हा गोपालराव पुढे झुकले आणि म्हणाले, मॅडम मी खूप ठिकाणी फिरलो. सगळ्यांनी तुमच्याच नावाची शिफारस केली. तुमची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. मूलभूत कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही एक्सपर्ट आहात असं सांगितलं. मी तुम्हाला महिन्याचे 40 हजार रुपये देईन, फक्त बेसिकसाठी, दररोज 2 तास. तुम्हाला जी सोय हवी आहे ती सांगा. 40 हजार रुपये 1 तास. माझं डोकं हल्लं. मी सुद्धा 10 विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि त्यातून 25 हजार रुपये मिळत होते आणि इथे एकट्याला व्यक्तीसाठी 40 हजार रुपये. मी लगेच आर्थिक गणित लावायला लागले. माझ्या मुलाला कॉलेजसाठी नवीन लॅपटॉपची गरज होती. आमच्या जुन्या फ्रीजला बदलायची वेळ आली होती. संजयच्या आईचं ऑपरेशन करायचं होतं, त्यासाठी पैसे हवे होते. पैशांची कमतरता तर सध्या माझ्या घरात होतीच. मी त्यांना म्हणाले, सर एकदा तुम्ही अभिषेकला घेऊन या, मी भेटून बोलते. माझ्या उत्तराने गोपालराव खुश झाले. सोमवारी संध्याकाळी अभिषेक आला. तो उंच, सुदेख, फिट शरीर, जिम रेग्युलर करत असावा असं दिसत होतं. व्यवस्थित औपचारिक कपडे, लॅपटॉप बॅग खांद्यावर आणि बोलण्यात सभेपणा. तो प्रोफेशनल वागत होता. त्याने मला नमस्कार करत त्याची ओळख करून दिली. मी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी म्हणाले, तू इंजिनिअरिंग केली आहे का? मग MBA का करायचंय? मॅडम मला काकांचा बिझनेस हाताळायचा आहे, पण त्यासाठी मॅनेजमेंट नॉलेज हवं आहे. काका म्हणतात MBA केल्याशिवाय मला बिझनेसमध्ये सिनियर पोझिशन देणार नाही. तुझं इंजिनिअरिंगमध्ये काय बॅकग्राऊंड आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग. मॅडम पण हॉनेस्टली सांगायचं तर मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. खूप कसाबसा पास झालो. आता MBA साठी हे सगळं नव्याने शिकायचं आहे. त्याचा हेतू मला समजला होता. त्याला मोटिवेशन होतं, पण त्याला पाया कमकुवत होता आणि त्याला बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न विचारले. त्याने काही प्रश्नांची उत्तरे दिली, पण काही ठिकाणी अडखळला. मला कळालं की त्याला 10वीच्या कॉन्सेप्टपासून सुरुवात करायला हवी. ठीक आहे अभिषेक, आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. मी तुला साध्या पद्धतीने शिकवेन, पण तुला नियमित प्रॅक्टिस करावी लागेल. हो मॅडम, मी पूर्ण डेडिकेशन देईन. मग त्या दिवशी माझ्या क्लासमध्ये एक नवीन ॲडमिशन झाली. ज्यावेळी मी अभिषेकला माझ्या कोचिंगमध्ये प्रवेश दिला त्यावेळी मला पुढची काहीही कल्पना नव्हती. पहिले 2 आठवडे अगदी चांगले गेले. मी अभिषेकला मूलभूत मॅथमॅटिक्स शिकवायला लागले.
त्याला 10वीचे कॉन्सेप्ट क्लिअर करायला लावले. तो संध्याकाळी 6 वाजता येऊन आजपर्यंत राहायचा. नीट बसायचा, मी जे सांगायचे ते ऐकायचा. त्याची प्रगती दिसू लागली होती, पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. तो जास्त वेळ राहू लागला. मॅडम हा प्रॉब्लेम पूर्ण करतो असं म्हणून 8:30 ते 9:30 पर्यंत राहायचा. सुरुवातीला मला ते डेडिकेशन वाटत होतं, पण तो हळूहळू कॉम्प्लिमेंट देऊ लागला. मॅडम, तुमची समजावण्याची स्टाईल खूप छान आहे. तुम्ही इतक्या सुंदर आहात आणि तरीही इतकं काम करता. माझ्या आईसारखी केअरिंग करत आहात. सुरुवातीला मला हे सगळं साधं कौतुक वाटलं, पण मनात कुठेतरी डिस्कम्फर्ट वाटत होतं. आणि मग एक दिवस तो म्हणाला, मॅडम, इतर स्टुडंट संध्याकाळी 5 ते 7 येतात. मी 6 ते 8 येतो. मला असं का वाटतं की तुम्ही मला वेगळं समजता? मी म्हणाले, असं नाही अभिषेक, तू वर्किंग प्रोफेशनल आहेस म्हणून तुला वेगळा टाइम स्लॉट देण्याचं योग्य आहे आणि तुझा सिलेबस वेगळा आहे इतर मुलांपेक्षा. हो मॅडम, तुम्ही खरंच माझी काळजी घेता. ते पण मी इग्नोर करत राहिले. मागच्या 2 महिन्यापासून गोपाळराव नियमित पैसे देत होते. त्या पैशांनी आमच्या घरात फार बदल झाले. रोहनला नवीन लॅपटॉप घेतला, नवीन फ्रीज आणला, थोडी बचतही सुरू झाली. संजयच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा होऊ लागले. संजय खुश होता. तो म्हणायचा, स्मिता, तू खरंच मेहनत करतेस. या पैशामुळे आपलं आयुष्य किती सुधारलंय. पण काही दिवसांपासून माझ्या मनात गोंधळ सुरू झाला होता. संजय रोज संध्याकाळी 9ला ऑफिसला निघायचा. तो रात्री 9-10ला परत यायचा. नेहमी थकलेला आणि तणावात दिसायचा. त्याच्याकडे बोलण्यासाठी वेळ नसायचा आणि रोहनही स्वतःच्या मित्रांमध्ये स्टडीमध्ये गुंग असायचा. मी दिवसभर घरकाम करायचे, ट्युशन घ्यायचे आणि संध्याकाळी एकटी बसायचे. कुणीतरी माझ्यासाठी नीट बोलायचंही नसे. कुणालाच माझी काळजी नव्हती. आणि त्याच काळात अभिषेक माझा ऐकायला, माझ्या कामाची प्रशंसा करायचा, माझ्या मतालाही महत्त्व द्यायचा. एके दिवशी मी संजयला म्हणाले, संजय, आपण बाहेर जाऊन डिनर करूया ना? खूप दिवस झाले आपण एकत्र बाहेर गेलो नाही. तर तो म्हणाला, स्मिता, आज नाही, खूप थकलोय, नंतर कधीतरी जाऊ. पण तो नंतर कधीच आला नाही. हळूहळू मी अभिषेक सोबत जास्त वेळ घालू लागले. एके दिवशी संध्याकाळी खूप पाऊस पडला आणि अभिषेक भिजून आला. म्हणाला, मॅडम, खूप पाऊस होता म्हणून आज मी थोडा उशिरा आलो. मी त्याच्या हातात टॉवेल दिला. हे घे, केस पुस, तुला सर्दी होईल. काय वेळ तो परत आला आणि म्हणाला, मॅडम, मी तुमच्यासाठी चहा बनवू का? मी म्हणाले, नको, तू स्टुडंट आहेस. पण त्याचा आग्रह वाढला. मॅडम, प्लीज, तुम्ही माझ्यासाठी इतकं करता, मग एवढेही करू शकत नाही का मी? शेवटी मी होकार दिला. त्याने किचनमध्ये जाऊन चहा बनवला. मग त्यानंतर चहा घेत आम्ही दोघं त्याच्या करिअर प्लॅन्स बद्दल, त्याच्या काकांच्या बिझनेस बद्दल बोललो. त्या दिवशी फारसा अभ्यास झाला नाही आणि हळूहळू हे रुटीन बनलं गेलं. हळूहळू अभिषेक मला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा मॉक टेस्ट सिरीज बुक. मॅडम, ही बुक्स खूप चांगली आहे, तुमच्या इतर स्टुडंटसाठी उपयोगी पडते. मलाही योग्य वाटलं. प्रोफेशनल गिफ्ट होतं. पुढच्या आठवड्यात त्यानं आणलं एक एक्सपेन्सिव्ह फाउंटन पेन सेट. म्हणाला, मॅडम, तुम्ही इतके पेपर्स चेक करता हे तुमच्यासाठी मी संकोच केला. म्हणाले, अभिषेक, खूप महाग आहे. तर तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझं आयुष्य बदलत आहात. 3 महिन्यांना माझी इतकी प्रगती झाली आहे. ही भेट तर फारच छोटी आहे, प्लीज नकार देऊ नका. मग मी स्वीकारली. पण त्यानंतर भेटवस्तू वाढल्या. परफ्यूम, ब्रँडेड डायरी, चॉकलेट्स आणि मग एके दिवशी एक स्मार्टफोन. तो थांबलाच नव्हता. भेटीवर भेट चालूच होत्या. मी आता त्याला गंभीर होऊन म्हणाले, अभिषेक, हा स्मार्टफोन खूप महाग आहे, मी घेऊ शकत नाही. काही प्रोफेशनल बाउंड्रीज असतात. त्यानंतर तो म्हणाला, मॅडम, तुमचा फोन खूप जुना आहे. क्लासेसच्या व्हिडिओज रेकॉर्डिंग करण्यासाठी, नोट्स शेअर करण्यासाठी तुम्हाला हा उपयोगी पडेल. हे तुमच्या टीचिंगसाठी आहे, पर्सनल नाही. त्याचं कारण पटलं होतं, पण तो स्मार्टफोन स्वीकारला. मग यावेळी स्मार्टफोन सोबत आलं होतं एक दृश्य बंधन. आता आम्ही व्हॉट्सअप मेसेज करू लागलो. सुरुवातीला व्हॉट्सअप होमवर्क बद्दल बोललो, पण हळू वैयक्तिक गोष्टी, जसं की, मॅडम, आज मी जिममध्ये खूप थकलो. अच्छा, तू रेस्ट कर, उद्या बघू. मॅडम, तुम्ही लंच केला का? मॅडम, आज ऑफिसमध्ये खूप रेस्ट होता. हे सगळं साधं दिसत होतं, पण धोकादायक होतं आणि मी ते ओळखलं नव्हते. एके दिवशी मी संजयला विचारलं, संजय, आपण विकेंडला कुठेतरी ट्रिपला जाऊया का? खूप दिवस झाले. तो म्हणाला, स्मिता, आम्हाला खूप काम आहे थोड्या दिवसांनी. पण तो थोड्या दिवसांनी कधीच आला नाही. रोहन त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता
आणि मी दिवसेंदिवस जास्त एकटी पडत होते. त्याच रात्री अभिषेकचा मेसेज आला, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? आज क्लासमध्ये तुमचा आवाज थोडा दबलेला वाटला. त्या क्षणी मला वाटलं इथे कोणीतरी आहे जो मला समजतोय. पण मी जाळ्यात अडकत चालले होते. त्या शुक्रवारी रात्री अभिषेक नेहमीपेक्षा उशिरा आला. 9 वाजले होते. संजय अजून घरी आला नव्हता. रोहन मित्राच्या घरी होता. अभिषेक थोडा सिरियस दिसत होता. मी विचारलं काय झालं, तेव्हा तो बोलू लागला, मॅडम मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. माझं मन धडधडू लागलं. तरीही मी त्याला बोलायची संधी दिली. तो म्हणाला, मॅडम मला तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. तुम्ही माझ्या टीचरपेक्षा जास्त आहात. तुम्ही माझ्या आयुष्यातील एक खूप महत्त्वाची व्यक्ती आहात. मी शांत राहिले. तो पुढे म्हणाला, मला माहीत आहे की हे बरोबर नाही, पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमच्यावर इमोशनल खूप अवलंबून झालोय. तुम्ही माझ्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहात. तो अडखळत बोलत राहिला. त्या क्षणी मला तिथून उठून जायला हवं होतं. मला त्याला समजायला हवं होतं की हे चुकीचं आहे, पण मी काहीच केलं नाही. कारण कुठेतरी माझ्या मनातही त्याच्याबद्दल एक इमोशनल अटॅचमेंट निर्माण झाली होतं. मी फक्त एवढंच म्हटलं, अभिषेक हे योग्य नाही. मी लग्नाला बांधलेली आहे, मुलगा आहे आणि तुम्ही माझे क्लायंट आहात, स्टुडंट आहात. प्रोफेशनल बाउंड्री आहे. मला माहीत आहे मॅडम. मी फक्त तुमच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न करतोय. त्या रात्री तो गेल्यावर मी रात्रभर झोपले नाही. पुढच्या काही आठवड्यानंतर आमचं रिलेशनशिप अस्वस्थ दिशेने जाऊ लागलं. आम्ही जास्त मेसेज करू लागलो. क्लासनंतर बोलायचं. संजयला आणि रोहनला काहीच माहीत नव्हतं. मी स्वतःला सतत समजावत होते की हा फक्त इमोशनल सपोर्ट आहे. ते फक्त मला तेव्हा चुकीचं वाटलं नाही, पण ते चुकीचं होतं. पण आतून अपराधीपणा वाटत होता. आरशात स्वतःकडे बघताना लाज वाटायची. रात्री झोप येत नव्हती. मी स्वतःला ओळखत नव्हते. एके दिवशी माझी लहान बहीण अर्चना अचानक घरी आली. अर्चनाच्या येण्याने मी खुश झाले. आम्ही खूप गप्पा मारल्या. रात्री ती माझ्या फोनवर काहीतरी पाहत होती. मी तिला फोन दिला होता रेसिपी सर्च करायला, पण तेवढ्यात अभिषेकचा मेसेज आला, आज तुमच्याशी बोलता आलं नाही, खूप मिस केलं, गुड नाईट. अर्चनाचा चेहरा बदलला. दीदी हे काय आहे? मी घाबरले. काहीच नाही, तो माझा स्टुडंट आहे. स्टुडंट असे मेसेज करतो का? मी गप्प झाले. अर्चनाने मेसेज स्क्रॉल केले. तिने सगळं वाचलं. दीदी तुला काय झालं आहे? मी गप्प होते. अर्चनाने माझा हात पकडला. ती म्हणाली, दीदी तू लग्नाला बांधलेली आहेस, तुला मुलगा आहे आणि तू एका क्लायंट सोबत हे काय चाललंय? मी रडू लागले. ती म्हणाली, दीदी तुझं स्वतःची मुलगी असती तर तुला काय वाटलं असतं? कोणीतरी तिच्याशी असं बोललं असतं तर? त्या शब्दांनी माझं हृदय धस्स झालं. तेव्हा मी अर्चनाला सगळं सांगितलं. माझी पैशाची गरज, एकटेपणा आणि अभिषेकचं लक्ष आणि भावनिक अडथळा सगळंच ती शांतपणे ऐकत होती. मग ती म्हणाली, दीदी मला तुझ्यावर राग नाही, मला तुझी काळजी आहे. तू एका अशा जाळ्यात अडकली आहे जिथून बाहेर पडणं खूप कठीण आहे, पण आताच बाहेर पडायला हवं. आता तू सांग काय करायला हवं? तर अर्चना म्हणाली, दीदी हे कोचिंग रिलेशनशिप तोडायला हवं आणि तेही आत्ताच. पण पैसे आणि अभिषेक? माझ्या बोलण्यावर अर्चना म्हणाली, दीदी पैसे परत मिळतील, पण तू जे गमावलंस ते कधीच परत मिळणार नाही. तुझा आत्मसन्मान, तुझं घर, तुझं कुटुंब, हे सगळं तुझं आपलं आहे आणि ते एकदा तुझ्यापासून दूर गेलं तर मग तू कायमची एकटी पडशील. त्या रात्री मी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी अभिषेकला बोलावलं. संजय घरी होता. अभिषेक आला तेव्हा मी त्याला म्हणाले, अभिषेक आज सुद्धा शेवटचा क्लास आहे. तो शॉक झाला. मॅडम काय झालं? मी काही चूक केली का? नाही अभिषेक, चूक माझी आहे. जे आपण करतो ते चुकीचं आहे. मी तुझी टीचर आहे, तू माझा स्टुडंट आहेस आणि आपण प्रोफेशनल बाउंड्री ओलांडल्या आहोत. पण मॅडम मी तुमच्यावर, अभिषेक प्लीज, तू तरुण आहेस, तुझं आयुष्य पुढे आहे, तुला तुझ्या वयाची कोणतीही भेटेल, तू सेटल होशील, MBA पूर्ण कर, करिअर बिल्ड कर, हे सगळं मागे सोड. पण मॅडम, अभिषेक प्लीज, हे संपवायला हवे. हे चालू ठेवणं आपल्याला दोघांसाठी चुकीचं आहे. मला माफ कर. माझा निर्णय ऐकून रडू लागला. पण मी ठाम होते. गोपालरावांना फोन करून सांगितलं की मी आता अभिषेकला शिकवणार नाही. त्यांनी कारण विचारलं तर काही वैयक्तिक कारणं आहेत. मी हे कोचिंग योग्य रीतीने चालू शकत नाही. कृपया मला माफ करा. मी तुम्हाला एका चांगल्या कोचिंग सेंटरचं रेफरन्स देते. त्यांनी समजून घेतलं. अभिषेक गेल्यापासून माझ्या आयुष्यात एक मोठी शून्यता आली. पैसे कमी झाले. 40,000चे 25,000 झाले. पण मनाची शांतता वाढली. संजयला सगळं सांगायचं ठरवलं. सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे शांतपणे बसलो. मी हळूच म्हणाले, संजय मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. माझे हात थरथरत होते. तरीही मी हिंमत केली.
संजय, मी चूक केली आहे. गेल्या काही महिन्यात माझं एका क्लायंटसोबत भावनिक नातं निर्माण झालं होतं. संजय माझ्याकडे पाहत म्हणाला. काही बोलला नाही. मी पुढे बोलत होते. ते नातं फक्त भावनिक होतं, पण ते चूक होतं. मी प्रोफेशनल बाउंड्री ओलांडल्या, पण आता मी ते पूर्णपणे संपवलंय. ते कोचिंग बंद केलंय. संजयने खोल श्वास घेतला. स्मिता, मला काही समजत नाही की तू कशाला केलंस. कारण मी एकटी होते, तू कधीच ते नव्हतास. मुलगा व्यस्त होता. अभिषेक मला ऐकत होता. माझं महत्त्व समजत होता. पण मी चूक केली. मी प्रोफेशनल बाउंड्रीज मेंटेन करायला हव्या होत्या. पण मी तुझा नवरा आहे. तू मला सांगायला हवं होतंस. मला वाटलं संजय समजेल, पण तो उठला आणि बाहेर गेला. त्या रात्री तो घरी आला नाही. पुढचे आठवडे खूप कठीण होते. संजय माझ्याशी कमी बोलत होता. रोहनला सगळं कळालं नव्हतं, पण तो समजत होता की काहीतरी गडबड आहे. मी एका काउन्सिलरकडे गेले. त्यांनी मला मदत केली. माझ्या भावना समजून घ्यायला, माझ्या चुका एक्सपेक्ट करायला, हेल्दी बाउंड्रीज कशा सेट करायच्या हे शिकवलं. मी संजयला काउन्सिलरसाठी येण्यास सांगितलं. सुरुवातीला तो नकार देत होता, पण नंतर तो तयार झाला. आम्ही दोघं सेशनला गेलो. हळूहळू आम्ही पुन्हा बोलू लागलो. आमच्यातील दुरी कमी होऊ लागली. काउन्सिलरने आम्हाला कम्युनिकेशन एक्सरसाइज शिकवल्या. आम्ही एकमेकांसाठी वेळ काढायला शिकलो. आमच्या गरजा व्यक्त करायला शिकलो. 3 महिन्यांनी एक दिवस संजयने मला बोलवलं. म्हणाला, स्मिता, मी खूप विचार केला. मला खूप त्रास झाला. मी खूप रडलो. खूप राग आला तुझ्यावर. पण मी हे समजलो की मी पण जबाबदार आहे. तुला वेळ दिला नाही, तुझं ऐकलं नाही. तू एकटी आहेस आणि मला हे कळलं नाही. संजयने माझा हात पकडला. स्मिता, मी तुला सोडणार नाही. तुझ्याकडून चूक झाली, पण तूच ती सुधारलीस. तू परत आलीस. मला वाटलं आपण यातून बाहेर येऊ शकतो. मी त्याचा पाया पडले. संजय, मला माफ कर. मी तुला कधीच दुखवणार नाही. मी प्रॉमिस करते. त्याने मला उठवलं आणि म्हणाला, आपण पुन्हा सुरुवात करूया. त्या क्षणी मला दुसरी संधी मिळाली. रोहन आता 22 वर्षाचा झाला आहे. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आता तो जॉब करतो. आज मी पूर्णपणे बदलले आहे. आता मी फक्त 15 वर्षाखालील शाळकरी विद्यार्थ्यांना ट्युशन देते. मंडळी, मी भाग्यवान होते. माझ्या कुटुंबाने मला दुसरी संधी दिली. पण प्रत्येक जण इतका भाग्यवान नसतो. माझ्या चुकीतून तुम्ही शिका. पैशाच्या मोहात, एकटीपणाच्या वेदनेत स्वतःची ओळख विसरू नका. कारण शेवटी तुमच्या जवळ राहणार ते कुटुंब, तुमची स्वतःची शांती आणि हीच खरी संपत्ती. तर मित्रांनो, मी जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य, कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.